मी विजयराव एक आणखी दुरुस्ती केली. 60 ऐवजी आम्ही 65 केलं. 65 वर्ष. आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले, अरे बहिणींचं, लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं काय, असं काही लोक म्हणाले. ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं. त्यांना लाडकी बहीण योजना कशी कळायची. पण आम्ही तेही केलं. केलं आम्ही. विजयराव, लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला. अप्रेंटिसशिप 10 लाख मुलांना देतोय आम्ही. 10 लाख. हे ऐतिहासिक निर्णय आहे. 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला. आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे. यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय. सध्या बीपीएलचा डेटाबेस मी आताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलंय. म्हणजे नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत, त्यांची गैरसोय होणार नाही भगिनींची, याची देखील आम्ही काळजी घेतोय. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही, येऊ दिली जाणार नाही. कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की 15 दिवसात नाही भरलं तर योजना गेली. आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत, एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो. आणि त्यामुळे काळजी करू नका. तर आपण पाहिलेलं असेल की स्वतः मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये माझा भाऊ लाडका साठी देखील निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये तरुणांना 10 लाखपेक्षा जास्त अप्रेंटिसशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला माहित असेल अप्रेंटिसशिप जी आहे ती काही काळासाठी असते, परंतु त्याच्यामध्ये 10 ते 15,000 किंवा 8,000 पर्यंत एज्युकेशननुसार तुमच्या या ठिकाणी तुम्हाला स्टायपेंड जो आहे तो दिला जातो. ही योजना जी आहे म्हणजे माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती कायमस्वरूपी आहे. प्रत्येक महिन्याला या ठिकाणी 1,500 रुपये भेटणार आहेत. त्या पद्धतीने ही योजना असणार नाही, परंतु या ठिकाणी 10 लाख उमेदवारांना, 10 लाख तरुणांना या ठिकाणी अप्रेंटिसशिपच्या जागा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. अप्रेंटिसशिप बद्दल या ठिकाणी ही निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी देखील सांगण्यात आलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रामधील जे सरकारी कार्यालय आहेत किंवा विभाग आहेत त्यांच्यामार्फत हे शिकाऊ प्रशिक्षण जे आहे उमेदवारांना दिलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये पुढे चालून काही बदल देखील होऊ शकतात. आता सुरुवातीला या ठिकाणी 10 लाख उमेदवारांना ही संधी दिली जाणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला महिन्याला स्टायपेंड देखील भेटणार आहे. मग त्याचे फॉर्म कसे असतील, त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, त्याच्याबद्दल अजून काही गाईडलाईन्स या ठिकाणी त्यांनी सांगितलेले नाहीत. फक्त या ठिकाणी माहिती दिलेली की 10 लाख उमेदवारांना आम्ही अप्रेंटिसशिप जी आहे ती देणार आहोत. त्याच्याबद्दल ऑनलाईन फॉर्म असू शकतात. ऑनलाईन फॉर्म चालू झाले किंवा त्याच्याबद्दल काही GR आला किंवा नोटीस आली तर तुमच्यापर्यंत नक्की ती माहिती जी आहे ती शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर या व्हिडिओला नक्की लाईक करा. याच्यामध्ये अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. अप्रेंटिसशिप म्हणजे त्या ठिकाणी ती योजना पूर्णपणे नाही, परंतु तरुणांसाठी या ठिकाणी जशा पद्धतीने बहिणींसाठी या ठिकाणी ही योजना आणली त्याच पद्धतीने तरुणांसाठी देखील अप्रेंटिसशिप जी आहे ती या ठिकाणी सुरू केली जाणार आहे असं त्यांनी म्हटलंय. अप्रेंटिसशिप पूर्वीपासूनच सुरू आहे, परंतु नव्याने अजून जास्त जागा ज्या आहेत या ठिकाणी काढल्या जाऊ शकतात. जसं की प्रत्येक डिपार्टमेंट आहे किंवा बँका असतील त्यामध्ये अप्रेंटिसशिप असतात. आता सध्या पाहू शकता तुम्ही पंजाब नॅशनल बँकेमध्ये देखील अप्रेंटिसशिपच्या 2700 जागा निघाल्यात ऑल इंडियामधून. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यासाठी वेगळ्या जागा आहेत. तर महाराष्ट्रामधील जे सरकारी कार्यालय आहेत तिथे देखील अप्रेंटिसशिप चालू होऊ शकते. ज्यांनी ITI केलेला आहे किंवा 10वी पास आहेत, ग्रॅज्युएट आहेत, नॉन टेक्निकलसाठी देखील या ठिकाणी वॅकेन्सी असतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला महिन्याला 10 किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल तर 15,000 देखील भेटू शकतात. एक अप्रेंटिसशिप ॲक्ट आहे त्यानुसार जो आहे तुम्हाला स्टायपेंड जो आहे तो दिला जातो. तर हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. 10 लाख उमेदवारांना या ठिकाणी संधी दिली जाणार आहे. तशा जागा निर्माण केल्या जातील आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी देखील सांगण्यात आलेलं आहे असं त्यांनी स्वतः म्हटलंय. याबद्दल जसे नवीन अपडेट येतील तसे तुम्हाला शेअर केले जातील. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा आणि चॅनलला पुढील सर्व अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.